वसईच्या सामान्य जनतेच्या हितासाठी आज मार्क्सवादी लेनिनवादी लाल बावटा पक्षाच्या वतीने या भव्य असं मोर्चाचे आवाहन करण्यात आले होते। आम्ही या मोर्चाची कल्पना गेल्या 4 दिवसापूर्वी आगाऊ कल्पना दिलेली आहे। इथल्या स्थानिक भूमिपुत्रांच्या बांधकाम परवानग्या नाकारल्या जात आहेत। केवळ इथल्या सत्ताधारी आमदारांच्या दबावाखाली ही महानगरपालिका काम करते। आम्हाला असा विश्वास आहे आणि आतापर्यंत अनुभव आहे की ज्यावेळी सत्ताधारी खुर्चीवरून उतरतायत आणि जेव्हा प्रशासकाचा काळ लागू होतो त्यावेळी खरोखर इथल्या प्रशासनाला काम करण्याची इच्छा असते। मात्र गेल्या 10 वर्षापासून या महानगरपालिकामध्ये निवडणुका झालेल्या नाहीत, तरी सुद्धा वसईचे सामान्य जनतेचे रस्ते असतील, गावापाड्यामध्ये चांगल्या पाण्याची सोय नाही, लोकांना घरकुल नाही, इथल्या स्थानिक भूमिपुत्राला काम नाही। इथल्या स्थानिक भूमिपुत्रांनी ज्यावेळी आपापली झोपड्या घरं मोडून बिल्डरांच्या हातामध्ये जेव्हा घरं दिली, त्यांचं एक स्वप्न होतं की आमची सुद्धा घरं बंगली हवे, आमची सुद्धा घरं बांधकामाची हवीत। मात्र इथले अधिकारी पैशाची अपेक्षा ठेवून आणि सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली दिलेल्या परवानग्या नाकारतायत आणि वरिष्ठांचा आदेश असताना सुद्धा परवानगी द्यायला काचमूच करतायत। आणि या सबंध विषयाला घेऊन आज आम्ही लाल बावटा पक्षाच्या वतीने सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन या महानगरपालिकेवर मोर्चा काढलाय। आतापर्यंतचा आम्हाला आलेला अनुभव आहे की ज्यावेळी आम्ही आंदोलन आणि मोर्चासाठी पत्र देतो त्यावेळी संबंधित अधिकारी आम्हाला पत्र देत आहेत की बाबा रे, तुमचे जे काही विषय असतील ते या, आपण बसून चर्चा करू। परंतु इथे बसलेले अधिकारी अतिशय माजुरडे अधिकारी आहेत। यांच्यावरती भारतीय जनता पक्षाच्या दबावाखाली लोक काम करतायत, म्हणून आम्ही दिलेल्या पत्रावर या लोकांनी काहीच विचार केला नाही आणि आम्हाला कोणत्याही प्रकारे चर्चेला बोलवलं नाही। मात्र जेव्हा ही कष्टकरी जनता न्याय हक्कासाठी यांच्या दरवाजावर येते तेव्हा चोरांच्या वाणी ही लोक गेट लावून घेत आहेत। आम्हाला तुमच्या माध्यमातून सबंध देशभरातल्या नागरिकांना आणि इथल्या सत्ताधाऱ्यांना सांगायचं आहे की ह्या जनतेच्या टॅक्स मधून इथले बसलेल्या अधिकाऱ्यांना पगार मिळतोय। हे ऑफिस यांच्या बापाचं मालकी प्रॉपर्टी नाही मिळत, हे सामान्य जनतेच्या सेवेसाठी बांधलेलं ऑफिस आहे। म्हणून जर जनतेची कामं होत नसतील तर जनता या ठिकाणी न्याय मागायला आलेली आहे। आणि जर येत्या 5 ते 10 मिनिटात या लोकांनी गेट खोलून आणि आम्हाला सावलीत बसण्याची व्यवस्था केली नाही तर ही जनता कष्टकऱ्यांची पोरं आहेत, यांच्या आई वडिलांनी शेताबांधावर काम करून आम्हाला वाढवलेलं आहे। आम्ही रस्त्यावर बसू, मात्र अधिकाऱ्यांना सुद्धा उन्हात रस्त्यावर यावं लागेल। ही लोक जे आतमध्ये एसीच्या वाऱ्यात बसल्यात ह्याचा टॅक्स आम्ही भरतो, यांची जाण असली पाहिजे।